कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या. निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प. आपला सातबारा, आपलं घर, समर्थनगर. वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प. अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प. आपल्या सातबारावर नोंदवा तुमच्या हक्काचं घर. समर्थनगर, तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या. संपर्क गंगाधर केळकर 9175 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 8850 14 11 67. मराठा आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना मंत्री तानाजी सावंत यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात. पहिलं आपल्याला आरक्षण मिळालेलं होतं, नंतर ते आरक्षण मिळालेलं एकदम रद्द झालं. पहिले पुन्हा रद्द झाल्यानंतर वर्ष 2 वर्ष कुणीच काय बोललेलं नाही आणि अचानकच एक जसं वादळ यावं ह्या पद्धतीनं चाललेलं आहे. तर मला वाटतं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी, जशी आमची भूमिका आहे तशी मीडियाची सुद्धा, सगळ्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ह्यांनीसुद्धा सर्वसामान्य तरुणांचं काउन्सिलिंग करावं की बाबा अशा पद्धतीचं आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही. तुम्ही मदत करता ही चांगलीच गोष्ट आहे, पण ही वेळ कशामुळे आली याचं कारण तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही मागे म्हणाला होता 2 दिवसात आरक्षण मिळेल, सरकार असेल. एक ध्यानात घ्या, मी तुमची जी विचारता त्याच्यात करेक्शन करतो. मी तुळजापूरला दर्शनाला गेल्यानंतर मी हे म्हटलं होतं की 2 दिवसात ह्याच्यावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे. वाक्य तपासून घ्या. सर 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळाली तर मी राजीनामा देईल आणि मराठा मोर्चा सहभागी होईल. सुरू झालं ना. आता डिसेंबर मार्च एकच महिना अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना मीडिया पुढं जाऊन मला पत्रकारांनी विचारल्यावर मी स्पष्ट भूमिका घेतली होती की आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांची सहनशीलता जर कोणी चेक करत असेल तर ती तपासू नये. लवकरात लवकर आरक्षण देण्याची भूमिका शासनानं घ्यावी. अदरवाईज महाराष्ट्र परत पेटल्याशिवाय राहणार नाही, हे मी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या माध्यमातून सरकारला इशारा दिला. 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तुम्ही राजीनामा द्याल त्याच्यावर ठाम. बघू ना, आता चाललंय ना. 31 डिसेंबर अल्टिमेटम आहे. समजेल ना काय करायचं ते आम्ही ठरवू. आमचे राजा आहेत, छत्रपती आहेत, माझा मराठा समाज आहे, त्यांच्या माध्यमातून योग्य ती भूमिका घेऊ. या 2 महिन्यात आरक्षण मिळेल असं वाटतं का तुम्हाला? या 31 तारखेपर्यंत हे सरकार आरक्षण देणार आहे? एक लक्षात घ्या, जर तरच्या भूमिका ह्या गोष्टीवरती मी काय भविष्यवाणी नाही किंवा भविष्यात नाही, मी काय कुठला पंचांग घेऊन बसलेलो नाहीये. हा लढा आहे. जरी मंत्री असलो हा लढा आहे आणि कायदेशीर काही बाबी आहेत. आलं लक्षात. आज एका पद्धतीनं आपण शासनाला इतकं तुम्ही दमछाक करून सोडणार की आरक्षण आत्ताच द्या, आत्ता कागदावरती लिहून घ्या. पण जे काय लिहून द्याल किंवा जे काय शासन म्हणून जर करायला जाल तर ते कायद्याच्या चाकोरी ज्युडिशरीमध्ये ते टिकलंही पाहिजे. पहिला जसं दूध पोळलं की ताक फुंकून प्या असं जमवतो, पहिलं एवढं टिकवलेलं आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण त्यांनी हायकोर्टात टिकवलं. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही ह्याचा जाब मला मीडिया कोणीच विचारलेलं दिसत नाही आतापर्यंत. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही तेही बाजू ऐकून घेतली पाहिजे. का टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टात आरक्षण मराठ्यांना दिलेलं, आणि मग आज हे परत वेळ का आली, परत मुवमेंट शून्यातनं का सुरू झाली, हा नंतरचा भाग आहे. हा पार्ट 2 आहे. पार्ट नाही, माझे हात जोडून विनंती आहे सर्व मीडियाला, पार्ट 1 विषयी आपण का विचारत नाही. टिकलेलं आरक्षण टिकलेलं असेल, मी परत माझी पोटतिडीक ऐकून घ्या. टिकलेलं आरक्षण का गेलं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.